प्रेक्षक हो, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि लोकमत विशेष यांच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसते आणि त्यामुळे कोरोनाचे नियम शिथिल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तर अनेक राज्यांनी कोरोनाचे प्रतिबंध हटवण्यासही सुरुवात केली आहे. मात्र त्यामुळे देशात पुन्हा एकदा कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते. भविष्यातील हाच धोका ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 6 राज्यांना विशेष खबरदारी घेण्याची सूचना केली आहे. पण कोणकोणत्या राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतीये आणि ही रुग्णसंख्या वाढण्यामागची नेमकी कोणती कारणे आहेत आणि अशा परिस्थितीत देशामध्ये आता पुन्हा कोरोनाचा उद्रेक होणार का, याच सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत तिसरी लाट येणार या आमच्या खास कार्यक्रमात. महाराष्ट्रासह देशातील 6 राज्यांमध्ये पुन्हा कोरोनाचा धोका वाढलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज चर्चा केली. तर मोदींनी कोरोनाविषयक खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना या राज्यांना दिल्या आहेत. बघूयात याविषयीचाच आमचा हा खास रिपोर्ट. हम इस समय एक ऐसे मोड़ पर खड़े हैं जहां तीसरी लहर की आशंका लगातार जताई जा रही है. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका. 6 राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ. सतर्क राहण्याचा मोदींचा राज्यांना सल्ला. देशात कोरोनाचा प्रभाव बऱ्याच प्रमाणात कमी झाला असला तरी अद्यापही दुसरी लाट काही ओसरलेली नाही. गेल्या 2 महिन्यात बहुतेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येमध्ये घट झाली असली तरी आता पुन्हा एकदा काही राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव वाढत असल्याचं बघायला मिळतंय. त्यामध्ये महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिशा आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या 6 राज्यांना अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. हम इस समय एक ऐसे मोड़ पर खड़े हैं जहां तीसरी लहर की आशंका लगातार जताई जा रही है. देश के अधिकांश राज्यों में केसेस की संख्या जिस तरह कम हुई थी उसने कुछ राहत साइकोलॉजिकली फील होता था, कुछ राहत महसूस हो रही थी. विशेषज्ञ इस डाउनवर्ड ट्रेंड को देखकर उम्मीद भी कर रहे थे कि जल्द ही देश दूसरी लहर से पूरी तरह बाहर आ जाएगा. लेकिन कुछ राज्यों में केसेस की बढ़ती हुई संख्या अभी भी चिंताजनक बनी हुई है. देशात कोरोनाची दुसरी लाट कायम असतानाच आता तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जाते. खरं तर कोरोना रुग्णसंख्या घटल्यामुळे अनेक राज्यांनी कोरोनाचे निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे परिस्थिती हळूहळू सामान्य होत असल्याचं चित्र आहे. शहरापासून गावापर्यंत मार्केट खुली करण्यात आली आहेत. प्रवासावरचे निर्बंध सुद्धा हळूहळू मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे देशांतर्गत प्रवासही वाढलाय. तसंच पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी वर्दळ वाढल्याचं बघायला मिळतंय. ठराविक कालावधीसाठी बाजार खुले करण्यात आल्यामुळे ग्राहकांची गर्दी सुद्धा वाढली आहे. तसंच पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. एकीकडे परिस्थिती सामान्य होत असताना दुसरीकडे देशातील 6 राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या 6 राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करून त्यांना अधिक खबरदारी घेण्याचा सल्ला दिलाय. आज जितने राज्य 6 राज्य आज हमारे साथ हैं, इस चर्चा में शामिल हुए हैं. पिछले हफ्ते के करीब 80% नए केसेस आप जो इन राज्यों में है उन्हीं राज्यों से आए हैं.
84% दुखद मौतें भी इन्हीं राज्यों में हुई है। शुरुआत में विशेषज्ञ ये मान रहे थे कि जहां से सेकेंड वेव की शुरुआत हुई थी वहां स्थिति अन्य की तुलना में पहले नियंत्रण में होगी, लेकिन महाराष्ट्र और केरल में केसेस का इजाफा लगातार देखने को मिल रहा है। सध्या ज्या पद्धतीनं कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होताना दिसतेय, तशाच पद्धतीनं देशात कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वीची स्थिती होती। जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा असाच ट्रेंड बघायला मिळाला होता। त्यामुळे केंद्र सरकारची चिंता आता वाढली आहे। कोरोनाच्या या परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवण्याची आवश्यकता आहे, अन्यथा आगामी काळामध्ये गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा नरेंद्र मोदींनी दिलाय। कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने स्वतःहून पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असं सुद्धा मोदींनी नमूद केलंय। एक्सपर्ट्स बताते हैं कि लंबे समय तक लगातार केसेस बढ़ने से कोरोना के वायरस में म्यूटेशन की आशंका बढ़ जाती है, नए नए वेरिएंट्स का खतरा बढ़ जाता है। इसलिए तीसरी लहर को रोकने के लिए कोरोना के खिलाफ प्रभावी कदम उठाया जाना नितांत आवश्यक है। कोरोनाची तिसरी लाट रोखायची असेल तर ट्रेस, ट्रॅक, ट्रीटमेंट आणि लसीकरण या सूत्रांचं पालन करण्याची आवश्यकता असून मायक्रो कंटेनमेंट झोनवर भर देण्याची आवश्यकता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं। खरं तर गेल्या वीकेंडला उत्तराखंडच्या नैनितालमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी बघायला मिळाली होती। पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी नैनितालमध्ये लोकांनी गर्दी केली। धक्कादायक बाब म्हणजे पर्यटकांच्या गर्दीमुळे शहरातील रस्त्यांवरती पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती। रस्त्यावरून फिरणाऱ्या पर्यटकांना जणू काही कोरोनाची भीतीच राहिली नसल्याचं चित्र तेव्हा बघायला मिळालं। या सगळ्या परिस्थितीवर खुद्द पंतप्रधान मोदींनी चिंता व्यक्त केली होती। देशातून कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसल्याचं त्यांनी बजावलं होतं। या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता वर्तवली जाते। कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी आरटीपीसीआर टेस्टचं प्रमाण वाढवण्याची सुद्धा आवश्यकता आहे। तसंच लसीकरणावर भर देण्याची आवश्यकता आहे, असं पंतप्रधानांनी आजच्या बैठकीत व्यक्त केलंय। नए आईसीयू बेड्स बनाने, टेस्टिंग क्षमता बढ़ाने और दूसरी सभी जरूरतों के लिए फंड उपलब्ध करवाया जा रहा है। केंद्र सरकार ने हाल ही में 23,000 करोड़ 23,000 करोड़ रुपए से ज्यादा का इमरजेंसी कोविड रेस्पॉन्स पैकेज भी जारी किया है। मैं चाहूंगा कि इस बजट का उपयोग हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर को और मजबूत करने के लिए हो। आगामी काळात कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करण्याची आवश्यकता आहे, कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागामध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली होती। कृत्रिम ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर याच्या अभावी शेकडो रुग्णांना आपल्या प्राणांना गमवावं लागलं। या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारकडून उभारण्यात येणाऱ्या कृत्रिम ऑक्सिजन प्लांटची युद्ध पातळीवर निर्मिती करण्याची गरज सुद्धा निर्माण झाली आहे। आज जो राज्य हमारे साथ जुड़े हैं, इनमें तो कई बड़े मेट्रोपॉलिटन शहर हैं, बहुत सघन आबादी वाले हैं। हमें इसे भी ध्यान में रखना होगा। सार्वजनिक स्थलों पर भीड़ लगने से रोकने के लिए हमें सजग, सतर्क और सख्त होना पड़ेगा। सरकार के साथ साथ अन्य राजनीतिक दलों, सामाजिक संगठनों और एनजीओज को
सिविल सोसाइटी को साथ लेकर हमें लगातार लोगों को जागरूक करते रहना है। सध्या देशातील केवळ 6 राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना बघायला मिळते। मात्र परिस्थिती अशीच राहिली तर आगामी काळात इतर राज्यातील चित्र बदलायला काही वेळ लागणार नाही। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अशाच पद्धतीने संसर्ग वाढत गेला होता। त्यामुळे पंतप्रधान मोदींनी या राज्यांना सतर्क राहण्याची सूचना केली आहे। आज युरोपातील बहुतेक देशांमध्ये वेगानं कोरोनाबद्दलचं लसीकरण केलं जात आहे। मात्र लसीकरणानंतरही पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वेगानं वाढ होताना दिसते। त्यामुळे भारतालाही अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे। पंतप्रधान मोदींनी राज्य सरकारला सजग, सतर्क आणि सक्त या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचा सल्ला दिलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।